आज आपण बघणार आहोत कटाची आमटी। पुरणपोळीच्या पुरणासाठी आपण ही डाळ घेतलेली आहे, चण्याची डाळ अर्धा किलो छान धुवून घेतली आहे। आता आपण कुकरमध्ये याला 4 ते 5 शिट्या घेऊन शिजवून घेऊया। थोडं जास्ती पाणी घालूया आपण, कारण आपल्याला कटाची आमटी करायची आहे। म्हणजे ही जी डाळ आपण छान स्ट्रेन करून घेतोय ना गाळून, तर ह्याचं जे पाणी निघतंय ना, ते पाणी आपल्याला आमटीसाठी वापरायचं आहे। म्हणजे कटाची आमटी आपल्याला करायची आहे। ही डाळ शिजवलेली होती ना, त्याचा हा पाणी घेतलेले वेळून कट। एक खोबरं घेतले थोडंसं भाजून सुकं, 7-8 पाकळ्या लसणाच्या घेतल्यात, एक वेलची घेतले, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 4-5 छोटे छोटे तुकडे दालचिनीचे घेतलेले आहेत आणि एक कांदा भाजून घेतलेला आहे। ह्याचं मी आता वाटण करून घेते। मी त्या भांड्यामध्ये तेल घालून घेते। मी आता तेल गरम झालेलं आहे, एक वेलची आणि ते छोटे 4 तुकडे दालचिनीचे टाकून घेते। आता मी हे वाटण तयार केलेलं आहे ना, ते वाटण टाकून घेते। कांदा, खोबरं, लसूण, आलं ते छान फ्राय करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आता काय, ह्याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊ। 1 चमचा मसाला घरचा, थोडंसं हिंग, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला हे मी घालून घेते। आमच्याकडे कटाची आमटी कधीच करत नव्हतो आपण ना। नाही पुरणपोळी नारळाच्या दुधाबरोबर, आपल्या नॉर्मल आपल्या दुधाबरोबर तसं घ्यायचो। पण आता माझ्या जावईंना आवडते ना, म्हणून कटाची आमटी करावी लागते। हे डाळीचं पाणी, हे डाळीचं पाणी आणि आता मीठ घालून घेणार आणि मग ते छान उकळून घेऊया आपण। मी आजच पुरणपोळीची रेसिपी टाकलेली आहे, ती तुम्ही नक्की ट्राय करून बघा। कटाची आमटी, पुरणपोळी। आता उकळ आला तर आपली आमटी होईल। तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब का करत नाही? चॅनल बघता आणि तुम्ही गप्प बसून राहता, असं नका करू। फोन उचला आणि मला सबस्क्राईब करा। हे बघा छान उकळ आलेला आहे आता आपल्या आमटीला। ही बघा आपली कटाची आमटी रेडी आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही कटाची आमटी। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि स्नेहाज मेनूला सबस्क्राईब करा। थँक्यू।